अध्यक्ष महोदय, अल्पकालीन नियम 101 अन्वये जी चर्चा या सभागृहामध्ये कालपासून सुरू आहे ती अत्यंत गंभीर अशा दोन्ही घटना आणि ज्या घटनेचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले। काल सन्माननीय सदस्य धस यांनी ज्या पद्धतीची माहिती या सभागृहामध्ये दिली ती अत्यंत गंभीर आणि भयावह आहे। उपमुख्यमंत्री महोदय, या महाराष्ट्रामध्ये कायद्याचा धाक हा राहिला आहे की नाही हीच खरी मुळात शंका वाटते। त्याचं कारण असं आहे की जी घटना पाहिली, संतोष देशमुख या सरपंचाला ज्या पद्धतीने मारलं गेलं, त्याच्या शरीरावरती सगळ्या भागावरती आघात करून जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला ते जर पाहिलं असेल तर आत्तापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेवढे खून झाले असतील त्यापेक्षा निर्दयी अशा पद्धतीची मारहाण करून संतोष देशमुख यांचा या ठिकाणी खून झाला। अध्यक्ष महोदय, परभणीतली घटना आपण बघता, परभणीमध्ये संविधानाची प्रतिकृती तोडल्यानंतर त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने व्यापाऱ्यांनी बंद पाळला। त्यानंतर एक जमाव त्या ठिकाणी आला आणि जमावाने तिकडे दगडफेक आणि बाकी सगळ्या गोष्टी केल्यानंतर एका विधी महाविद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी त्या ठिकाणी जातो। तो आंदोलक होता की फोटो काढण्यासाठी गेला होता हा भाग गौण आहे, परंतु पोलीस त्याला पकडतात, पोलीस कोठडीमध्ये ठेवतात। पोलीस कोठडीमध्ये त्याला मारहाण झाली की नाही झाली चौकशी अंती समोर येईल, परंतु त्याला छातीमध्ये कळ आली आणि इस्पितळामध्ये दाखल करण्यात आला आणि त्याचा मृत्यू झाला। हे दुर्दैवी आहे। अध्यक्ष महोदय, या दोन्ही घटनांच्या बाबत कालपासून सविस्तर चर्चा झाली, त्याच्यावरती पुन्हा पुन्हा या सगळ्या गोष्टी बोलणं योग्य नाही। परंतु ज्या कारणामुळे अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी करण्यासाठी जी लोक धजावतात त्यांना कायद्याचा धाक मुळात राहिलेला नाहीये आणि म्हणून आलेलं सरकार जे आहे त्याची जबाबदारी वाढलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकुशलतेवरती आमचा विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हे शासन चालवत असताना कायदा आणि सुव्यवस्था पाळण्यासाठी अनेक कडक निर्बंध घालावे लागतील, अनेक असे कटू निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील जे स्वपक्षाकडे असतील किंवा इतर मंडळी असतील त्यांच्यावरती देखील ही कारवाई होणं आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय, या चर्चेवरती बोलत असताना घटना गंभीर आहे, यासाठी SIT नेमली असली तरी देखील SIT वरून येणारा रिपोर्ट, सत्ताधारी पक्षावरती होणारा आरोप, सत्ताधारी पक्षामध्ये असणारे या घटनेशी संबंधित जे पदाधिकारी आहेत, त्यामुळे SIT पेक्षा सिटिंग जजच्या मार्फत या संपूर्ण घटनेची चौकशी जर झाली तर सत्य बाहेर येणार आहे आणि गुन्हेगाराला कडक शिक्षा होणार आहे। माझे मित्र या ठिकाणी बोलत होते की फास्ट ट्रॅक कोर्ट लावून आपण ही खटला चालवावा, हे तर सत्य आहे, परंतु या गुन्ह्यामध्ये जे खरे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार आतापर्यंत या ठिकाणी पोलिसांनी अटक केली नाही, हे दुर्दैव आहे। अध्यक्ष महोदय, या सदनामध्ये काल अल्पकालीन चर्चा लागल्यानंतर 4 गुन्हेगार त्या ठिकाणी पकडले गेले। अजूनही याचे धागेदोरे अजून कुठपर्यंत जातात याचा पोलीस शोध घेत आहेत, परंतु पोलिसांच्या या सगळ्या कारवाईला देखील कुठेतरी त्या ठिकाणी बंधनं घालण्याचं काम जर शासनातल्या कुठच्या व्यक्तीकडनं होत असेल तर या राज्यामध्ये ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। आणि म्हणून माझं असं स्पष्ट मत आहे
की या सगळ्या प्रकरणामध्ये सिटिंग जज मार्फत याची चौकशी करा आणि परभणीच्या घटनेबाबत परभणीमध्ये सूर्यवंशीची झालेली हत्या ही हत्या मी हत्याच म्हणतो की पोलीस कोठडीमध्ये झालेला मृत्यू ही हत्या आहे का याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे। सूर्यवंशी सारख्या एका विधी शाखेमध्ये शिक्षण घेणारा एक विद्यार्थी त्याच्या आईवरती झालेला आघात त्याच्या कुटुंबाला आवश्यक असणारी मदत या सरकारने त्याला 50 लाखाची मदत या ठिकाणी जाहीर करावी आणि त्याचबरोबर ज्या परभणीतील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद या ठिकाणी पुकारला होता शांततेच्या मार्गाने बंद पुकारला होता या परभणीतल्या व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालंय त्या नुकसानामध्ये पंचनामे झालेले आहेत। अध्यक्ष महोदय या परभणीतल्या व्यापाऱ्यांच्या नुकसान भरपाई देखील या सरकारने दिली पाहिजे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये एक वेगळं सामाजिक सलोखा जपण्याचं काम या सरकारकडनं झालं असं मला या ठिकाणी सांगता येईल। आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की या दोन्ही प्रकरणामध्ये पोलिसांनी सखोल चौकशी करावी। पोलिसांनी अद्यापर्यंत आरोपींना अटक केले नाहीत, याचे धागेदोरे कुठपर्यंत जात आहेत, कालच्या भाष्टाचा प्रत्यार्थ बघून याच्यामध्ये वाळू माफिया आहेत का, याच्यामध्ये आणखी कोण माफिया आहेत का, याच्यामध्ये तिकडे येणाऱ्या पवनचक्क्याच्या कंपन्यावरती दादागिरी करण्यासाठी आणि खंडणीसाठी हा प्रकार झाला आहे का, या सगळ्या गोष्टी ज्याच्यावरती चर्चा झाली आज सभागृहाची चर्चा होते त्याबाबतचा निर्णय हा सरकारकडनं या सभागृहाला माहिती होणं आवश्यक आहे। आणि आज जरी माननीय मुख्यमंत्र्यांकडे याबद्दलची सत्यतेची माहिती नसली तरी देखील या ठिकाणी सिटिंग जज मार्फत आपण या संपूर्ण घटनेची चौकशी केली तर सत्य सामोरं येईल, कोणताही राजकीय दबाव याच्यावरती राहणार नाही आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी संतोष देशमुख याच्या दोन्ही मुलांना आणि सूर्यवंशी याच्या आईला या ठिकाणी न्याय मिळू शकेल आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा अशी घटना कधी घडवण्याचं धाडस कोणी करणार नाही असं माझं मत आहे। आणि म्हणून याच्यावरती जी गंभीर चर्चा होते त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने याचं उत्तर द्यावं आणि येणाऱ्या काळाबाबत याच्याबाबतची कारवाई करावी असं माझं स्पष्ट मत आहे।